हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला जर ट्रेडिंग करताना पुढील प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही त्यावरती सांगितलेले उपाय करू शकता. नंबर 1, भीती वाटणे. तुम्हाला जर ट्रेड एक्झिक्यूट केल्यानंतर भीती वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची क्वांटिटी कमी करू शकता. नंबर 2, ओव्हर ट्रेडिंग. जर तुम्ही दिवसातून 4, 5, 6 ट्रेड घेत असता आणि एक ट्रेड लॉस मध्ये गेल्यानंतर परत दुसरा ट्रेड एक्झिक्यूट करत असतात तर त्या ठिकाणी ओव्हर ट्रेडिंग कमी करण्यासाठी तुम्ही परफेक्ट ट्रेड शोधण्याचा प्रयत्न करा किंवा A+ ट्रेड तुम्ही शोधू शकता. आठवड्यातून 4 ते 5 ट्रेड झाले तरी चालतील, परंतु तुमचे ट्रेड हे A+ असले पाहिजे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे तुम्हाला त्या ट्रेडवरती कमीत कमी 70 ते 80% खात्री असायला पाहिजे. नंबर 3 आहे फेअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे तुम्हाला जर भीती वाटत असेल, तुम्ही अनालिसिस करत असताना मार्केट लाईव्ह मध्ये तुमचा ट्रेड मिस होईल असं वाटत असेल तर तुम्ही तुमचा ट्रेडिंग प्लॅन परफेक्ट बनवा, सपोर्ट रेजिस्टन्स वरती काम करा आणि तुमची जी टेक्निकल अनालिसिस आहे आणखी वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि नंबर 4, जर तुम्हाला लॉस जास्त होत असेल आणि प्रॉफिट कमी होत असेल, जर तुमचे 2 SL मार्केटने खाल्ले असतील, म्हणजे मार्केटमध्ये 2 SL हिट झाले, तर तुम्ही तिसऱ्या ट्रेडसाठी प्लॅन करू नका. त्या दिवशीचा ट्रेडिंग सेटअप बंद करा आणि परत दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्ही ट्रेड करू शकता. आणि प्रॉफिट जर झाला असेल तर त्या प्रॉफिट मधून रिस्क घेऊन तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे 4 रूल वापरून तुमची ट्रेडिंग मध्ये सुधारणा करू शकता. तर अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि तोपर्यंत शिकत राहा, कमवत राहा आणि खर्चत राहा. धन्यवाद.